बघा वागा हो, स्थानिक किंमत आणि दर्शनी किंमत नवोदयमध्ये दरवर्षी विचारला जाणारा हा महत्त्वाचा घटक वागा. बरं, साधा स्थानिक किंमत साध्या संख्येतील अंकाची सोपी असते, पण पॉइंट मधल्या अंकाची स्थानिक किंमत समजा 45.06789 यामधील 8ची स्थानिक किंमत किती? तर माय 8ची स्थानिक किंमत इथे कशी काढायची हे इकडे बघा. 45च्या जागी पूर्ण शून्य लिहा, पॉइंट 6च्या जागी 0, 7च्या जागी 0, 8ची काढायची 8 जशी आली तशी, 9च्या जागी 0 इथे लिहिले तरी जमतील, नाही लिहिले तरी जमतात. म्हणजे उत्तर काय आलं आपलं 0.008. बरं, ह्यालाच कसं लिहितात? बरं, 8ला 8 छेदात काही नसते म्हणजे 1 असते. 8ला 8 छेदात काही नसते म्हणजे 1 असते. पॉईंटच्या पुढे किती चोरटे येतं? 1 2 3. पॉईंटच्या पुढे किती चोरटे येतं? 3 चोरटे. बघा, 8ला 8 अपूर्णांकात कशी लिहायची? 8ला 8 खाली काही नसते म्हणजे छेद 1. पॉईंटच्या पुढे 1 2 3 जण आहेत म्हणून 1 2 3 जण दिली. बरोबर आहे. 8/1000 बी येते, किंवा 8/1000 कशाचा घन आहे? 10चा घन आहे, अशी सुद्धा येऊ शकते. किंवा कटाळू नको रे, किंवा 8 हे ना, हे 8 छेदही नाही भागिले हे ना, हे वरी आल्यावर गुणिले होते. ह्याला वरी आणा, 10चा घन वरी आणा, 10चा इथं प्लस पॉझिटिव्ह आहे तर वरी आल्यावर काय होते? मायनस. म्हणजेच 8 गुणिले 10चा घातांक वजा 3 असं सुद्धा होते. एवढं आपल्याला महत्त्वाचं. ह्याच्या पुढे पण आहे 0.8 गुणिले 10चा घातांक -4, 0.08 गुणिले 10चा घातांक -5. परंतु अगं एवढं कळालं का? बघूयात आता दुसरा प्रश्न. बंड्या तो हात गळून गेला असेल, थांब थोडं. बघा माहिती दे, दुसरा प्रश्न बघ बघा. 9487.1748 या संख्येतील डावीकडील 4ची स्थानिक किंमत. आता डावीकडे तुम्ही म्हणजे डावीकडे हात कोणता डावीकडे? हे बघा, हे उजवा आणि इकडे डावा. बघा ना, हे उजवा आणि इकडचा डावा. मग डावीकडील 4ची स्थानिक किंमत या. मग ह्या 4ची स्थानिक किंमत कशी काढायची? हे डावीकडची सेम टू सेम. 4 8च्या जागी 0, 7च्या जागी 0, 400. पुढे पॉईंट 000 म्हणजे काय नसते, 400. बरं, थांब रे बंडू. 7ची स्थानिक किंमत 7. डावीकडला काहीच अडचण नसते. या डावीकडच्या 7ची स्थानिक किंमत 7. बघा, मी सगळ्यात सांगतो. डावीकडच्या 7ची स्थानिक किंमत म्हणजे मेन आन्सर हे आलं. तुम्ही म्हणता काय? डावीकडच्या 7ची स्थानिक किंमत 7. बरं, ह्या 8ची स्थानिक किंमत 80, 4ची स्थानिक किंमत 400 आणि 9ची स्थानिक किंमत 9. पुढे किती जण? 1 2 3 9000. राईट. बरं, हे डावीकडील झाले. आता उजवीकडील कसे वागा? उजवीकडील फक्त हे उजवीकडे आले ना पॉईंटच्या पलीकडं. मग मात्र बघा, ह्याच्या जागी एवढ्या जागी 0 लिहा, एवढ्या जागी 0 लिहावं तर 0च लिहा. 1ची काढूता 0.1. त्याच्यानंतर 0.1 झालं. आता 7ची काढूता. मग एवढ्याच जागी 0 लिहिला, 0. बघा 0.07. 1ला 0 पकडा आहे ना, 0.07. नंतर कोणाची काढूता? 4ची. लक्ष द्या बघा, 4ची काढूता ह्या. मग एवढ्याला पहिल्याला 0 पकडा, 0.1च्या जागी 0, 7च्या जागी 0 आणि पुढे 4. राईट. मग 8ची सांगा. एवढ्याला पहिल्याला 0 पकडा, एवढ्याला 0.0008, 0.0008 आणि त्याच्यानंतर 5ची कशी काढायची? लास्ट 5ची. पहिले 0 पकडा, किती? 0.0004 4 आणि 5. बरोबर आहे. हे डावीकडच्या झाल्या, उजवीकडच्या झाल्या. असं कळालं का नाही? मग 92.41 या संख्येतील 1ची स्थानिक किंमत आणि दर्शनी किंमत किती? आता बघा बंडू, 1ची स्थानिक किंमत आणि दर्शनी किंमत काढायची रे बाळा आपली. मग काय बघा, 1ची स्थानिक किंमत किती येते? 1 कुठे आहे? बघा, इकडे उजवीकडे आहे ना. मग ह्याला 0 पकडा, 9 म्हणजे 900 म्हणजे 0 पकडा, पॉईंट 4च्या जागी 0 लिहा आणि 1ला 1. राईट. थांबा. तर बघा, 1ची स्थानिक किंमत कशी काढायची? हे 92च्या जागी 0 लिहिलं, पॉईंट 4च्या जागी 0 1. कळलं नाही? बघा, 92च्या जागी 0, पॉईंट 4च्या जागी 0 1 डबल सांगितलं. आणि दर्शनी किंमत एकच येते. दर्शनी किंमत पॉईंटचं गणित असू नसू, दर्शनी किंमत सेम टू सेम रे बाळा. हे बाळा, दर्शनी किंमत सेम टू सेम येते. बरोबर आहे. चला,
49.945 या संख्येतील 9च्या स्थानिक किमतीत फरक आहे. आता 9च्या दोन स्थानिक किमती येतात बघा. ह्या 9ची स्थानिक किंमत डावीकडची मी म्हणलं सेमच येते. 9 पकडा, डावीकडची इकडची काय अडचण नाही, या डावीकडची 9च येणार. उजवीकडची किती येते ही बघा, ह्याला असे अंडरलाईन करतो. ही किती येते माय दिदी? 49ला इकडं 0 पकडा आहे ना, दिसायले का नाही? 49ला 0 म्हणजे 49ला म्हणजे 4च्या जागी 0 0 म्हणजे एकच 0ला 0.9 बस गड्या 0.9. तर मला सांगा ह्याच्यातला फरक काढायचा आपला. डावीकडच्या स्थानिक किंमत 9ची 9 आली, उजवीकडची 0.9 आली. ह्याच्यातला फरक कसा काढायचा? 9 मधून 0.9 वजा कसे करायचे? 9लाच 9.0 असं म्हणतात. 9च्याच पुढे काही नसते म्हणजे 0.0 असते. 9च्याच पुढे काही नसते म्हणजे काय असते? 0.0. मग 9.0 मधून फरक काढायचा आहे. पॉईंटच्या खाली पॉईंट लिहा, पॉईंटच्या खाली पॉईंट लिहिलं बघा. 9.0 मधून 0.9 मायनस राबवा, मायनस करा. 9 ने 1 इकडे दिला, इथं राहिले 8, 10तून 9 गेला 1, 8.1 उत्तर आलं. मग फरक हे आला. राईट, हे परीक्षेत येऊ शकते बरं. ठीक आहे, बघा. तर 121.524 121.524 या संख्येतील डावीकडील 2ची स्थानिक किंमत म्हणजे ही डावा हात हे राईट, ही डावीकडील 2ची स्थानिक किंमत ही उजवीकडील 2च्या स्थानिक किंमतीच्या किती पट आहे? राईट, आता डावीकडील 2ची स्थानिक किंमत मी तुम्हाला म्हणलं ही 1ची स्थानिक किंमत 1 येणार, 2ची स्थानिक किंमत 20 येणार, 1ची डबल ह्या स्थानिक किंमत 1 0 0 100 येणार. अरे वागा, डावीकडच्या स्थानिक किंमतीला काय अडचण नसती. प्रॉब्लेम येतोय उजवीकडच्या स्थानिक किंमतीला, डेंजर. डावीकडचं काही नाही, 1ची स्थानिक किंमत 1च, 2ची 20, 2ची 20 आणि 1ची 1 0 0 2 1 0 0 100, 1ची 1 0 0 100. वागा हो, या 2ची स्थानिक किंमत आली 20, 2ची स्थानिक किंमत आली 20 आणि पट भागाकार भागिले है ना, भागिले ह्या नमुन्याची स्थानिक किंमत किती? ह्या 2ची किती येते? ह्याच्या जागी 1 0. चला मग ह्या 121च्या जागी 0. राईट, कळालं एवढं? 121च्या जागी 0, 121च्या जागी 0. पॉईंट आपल्याला 2ची काढायची. डावीकडील 2ची काढली 20 आली, उजवीकडील 2ची काढायची. 121च्या जागी 0 पॉईंट, 5च्या जागी 0, 2ची 2ला 2 लिहा, नसतं तिथं 0 लिहिताना कार्य करते. मग आता पॉईंट म्हणजे गणिताच्या जीवनातला अडथळा. हे पॉईंट कट करा असा, आणि किती 0 वाढले रे वरी? पॉईंटच्या पुढे किती नमुने येतं? 2. पॉईंटच्या पुढे 2 नमुने येतं. पॉईंट कट केला, वरी 2 0 वाढले. मग उत्तर काय आलं वरी? 2000. खाली उत्तर वरी काय उत्तर आलं? 2000 भागिले 0 0 2 म्हणजे 2. बघा, पॉईंट कट केला आणि वरी हे 2 0 वाढले. पॉईंट कट केला, पॉईंट 2च का वाढले? कारण इथं 2 जण आहेत ना. अरे पप्पा, कळालं का नाही? जाऊ द्या, डबल सांगतो. 2 1 2 आणि हे 3 0. 1000 पट. किती पट? 1000 पट. 1 पट नाहीत. आता डबल सांगतो बघा, लक्ष द्या, कळालं नसतं तर. डावीकडील 2ची स्थानिक किंमत 20 आहे. राईट, उजवीकडील 2च्या स्थानिक किंमतीच्या किती पट म्हणजे भागिले. उजवीकडील कशी? 121ला 0 पकडलं, पॉईंट 5ला 0 पकडा, 2ची म्हणजे 2 असल्या. पॉईंट कट केला, पॉईंटच्या पुढे 2 कार्यकर्ते येतं. पॉईंट कट केला, पॉईंट कट करायचा आपल्याला. पॉईंट म्हणजे गणिताच्या जीवनातला अडथळा. पॉईंट कट केला, वरी किती 0 वाढवायचे? ह्याच्या पुढे किती जण आहेत? 2 जण आहेत, म्हणून वरी 2 वाढवा. मग वरी उत्तर आलं 2000. खाली किती आलं? 0 0 2 म्हणजे 2. 2 1 चा 2, 2 1 2 आणि हे 3 0. 1000 काय पट. चला प्रश्न क्रमांक 6. लक्ष द्या. 45,968.12048 या संख्येतील शतक स्थानची स्थानिक किंमत. आता बघा, शतक स्थान कशाला म्हणायचं? इकडं बघा, एकक दशक शतक. कसं आहे रे? एकक दशक बघा ना इकडं, एकक दशक शतक. डावीकडच्याला टेन्शनच असते रे बघा. याला एकक म्हणतात, दशक, याला शतक, 1000 10,000.
एकक स्थानची स्थानिक किंमत 8. या संख्येत तुम्हाला विचारलं एकक स्थानची स्थानिक किंमत किती 8. दशक 6 वर 0 60, 6 वर 6च्या पुढे एक जण 60. शतक स्थानची स्थानिक किंमत किती आपल्याला इथं दिले या संख्येतील शतक स्थानची स्थानिक किंमत. मग शतक स्थानची स्थानिक किंमत एकक दशक शतक किती येते 9 आणि 9 वर किती शून्य 9 वर 1 2 0 900. 9 वर 2 0 900. कशी कळाली का याला एकक म्हणायचं डावीकडचा भाग एकक दशक शतक हे ना. एकक स्थानची 8 दशक स्थानची 6 वर 0 60 शतक स्थानची 9 0 0 900 हजार सहस्र स्थानची 5 वर 3 0 5000 आणि ह्या 4ची दशसहस्र स्थानची 4 वर 4 0 राईट. हे डावीकडची. बरं आता उजवीकडच्या भागाची स्थानिक किंमत बघा. डावीकडच्याला टेन्शन नाही याला दशांश म्हणतात. पॉईंटच्या पुढच्याला काय म्हणतात दशांश म्हणतात. काय म्हणतात बघा दशांश. त्याच्या पुढचा कार्यकर्ता आहे ना 2 हे शतांश आणि त्याच्या पुढचा सहस्रांश आहे ना. त्याच्या पुढचा आपलं काही घेणं नाही. आता इकडे बघा हे दशांश शतांश सहस्रांश एवढं लक्षात ठेवा. पॉईंटच्या पुढे दशांश त्याच्या पुढे शतांश त्याच्या पुढे सहस्रांश. पॉईंटच्या पुढे दशांश त्याच्या पुढे शतांश त्याच्या पुढे सहस्रांश. दशांशची स्थानिक किंमत किती येते मग दशांशची म्हणजे ह्याची आपलं विचारलंय आणि दशांश स्थानची स्थानिक किंमत म्हणजे 1ची. मग एवढ्याला काय पकडा 0.1ची काढायची म्हणून 1 बस आहे ना. मग आता ह्याची बेरीज विचारली आहे बघा. शतक स्थानची स्थानिक किंमत 900 आणि 900 आणि 0.1ची बेरीज कशी करायची. आता 900लाच आपण 900.0 म्हणू शकतात. 900च्या पुढे काही नसते म्हणजे 0.0 असते. 900च्या पुढे काही नसते म्हणजे 0.0 असते. मग 900.0 या पॉईंटच्या खाली बघा पॉईंटच्या खाली पॉईंट अलीकडे घेतला 0 पलीकडे 1 यांची केली बेरीज 101.009 म्हणजेच 900.1. बघा अजून एक सांगतो इकडं 900.1 आली बेरीज बघा. ह्याला पकडा 0. ह्याची स्थानिक किंमत कशी काढायची उजवीकडची 0.1 0.02 0.000 हे तर शून्यच येणार शून्याची तर आणि 0.0004 7ची स्थानिक किंमत. याला एवढ्याला 0 पकडा 0.0004 आणि एवढ्याला 0 पकडा 0.00008 म्हणजे 8ची बरोबर. आणि दर्शनी किंमत सेमच असते. पॉईंटचं गणित असो नसो दर्शनी किंमत सेम. दर्शनी किंमत कशात इकडं डावीकडे असो का उजवीकडे असो 8ची दर्शनी किंमत अरे वागा 8ची दर्शनी किंमत 8 7ची 7 4ची दर्शनी किंमत 4 0ची 0 2ची 2 1ची दर्शनी किंमत 1 8ची 8. काही नाही दर्शनी किमतीला काहीच अडचण नाही. आता मी एक लास्ट गणित देतो तुम्ही ते कमेंट बॉक्समध्ये सांगायचं. प्रश्न क्रमांक 7 कमेंट बॉक्समध्ये सांगा तर प्रश्न वाग हो. शेवटचा प्रश्न क्रमांक 7 45.45 या संख्येतील शतांश स्थानचे स्थानीय मूल्य किंवा स्थानिक किंमत किती बघा. 45.45 या संख्येतील शतांश स्थानची स्थानिक किंमत किती कमेंट बॉक्समध्ये सांगायची. वाग हो. व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब सुद्धा करा. बरोबर. नवोदयला एक प्रश्न यावर हमखास विचारला जातो आणि विचारला जरी नाही गेला तर यावर्षी 100% येईल म्हणजे येईल. नवोदय स्कॉलरशिपसाठी हा प्रश्न स्थानीय मूल्य आणि दर्शनी किंमत याच्यावर भरपूर महत्त्वाचा आहे. ठीक आहे. धन्यवाद.